नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भेटवस्तूंची डिलिव्हरी द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. आज जत्रा टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नाजूक विनोदाची पार्सल्स आपल्याकडे अत्यंत अलगदपणे आणि कुशलतेने पोचवायला तयार आहेत कॉमेडीचे डिलिव्हरी बॉईज अर्थात हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. यांना कौतुकाची पोचपावती द्यायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत डिलिव्हरी बॉय या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब. ब्युटिफुल अँड टॅलेंटेड ऍक्टर सुजाता मोगल. हास्य जत्रेचा लाडका आणि या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेला निरागस अभिनेता पृथ्वी प्रताप. या चित्रपटाचा दिग्दर्शक यंग अँड टॅलेंटेड मोहसिन खान. गेली अनेक दशकं आपल्या अभिनयानं हिंदी सिनेमा आणि मालिका क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप उमटवणारे अभिनेते मुश्ताक खान. या सिनेमाचे निर्माते डेव्हिड नाडार आणि प्रस्तुतकर्त्या दीपा नायक. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, मुलाच्या लग्नासाठी कंबर कसून तयार झालीये एक आई. बघूया तिच्या प्रयत्नांमुळे इथे काय धमाल घडते ते. जी धमाल बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. कचरा काय कळत नाही बाई. कसं असं ठेवतात. साफसफाई करायला काय होतं यांना. वास किती येतोय. रुमाल दे ना जरा मला. आई घर आहे का आपलं? साफसफाई कशाला अरे करते? नाकावर ठेवायला रुमाल मागते. असं इथे पुसायला नाही मागत आहे. कसं वाटतं ते. ऐक ना, थंडी वाजते. म्हणजे बस सुरू झाली ना की डायरेक्ट वारा जाईल ना, सर्दी बिर्दी व्हायची. तू इथे बस ना, इथे बस ना. सर्दी होईल म्हणून आल्यावर म्हणते, मी बाकी काही विचारलं नाही. होतं तुला बसू हो, का? पण आता मला वाटलं की थंडी हळू पायावर पाय देऊ. नाही लागलं आई उगाच. इथे बस. बबडू, बबडू, मुलगी काय सॉलिड आहे बघ. आई बरी आहेस ना? मुलगी काय दाखवतेस मला? तू स्ट्रेट आहे म्हणालास म्हणूनच मुलगी दाखवते. काय संबंध त्याचा? सुंदर पण आहे. एकटीच चढली आहे बस मध्ये. प्लीज आई थांब जरा, गप्पा बस. झोप येते मला. काय झोप कशी येत. चला चला तिकडे बोला. इकडं चला, तिकडे बोला. जालना द्या एक. ए अरे दापोली गाडी रे. होय जालना गाडी 4 नंबरला लागली ना. बोर्ड वाचणार आहे. सॉरी कोणत्या गावाला आहे तू? असा शिकलेला आणि चांगला. उतर खाली. सॉरी. ते कुठून कुठून येतात एवढे. अरे ताई काही काय करताय तुम्ही? चप्पळ आहे, चप्पळ आहे. सीट पकडली पटकन. चप्पळ आहे. हो, ठीक आहे आई. इथे बस. मला इथे बस तू. कशाला? मला तिथे बसायचंय. मला तू इथे बस. आता गारवारा लागणार होता ना तुला? कानटोपी आहे माझ्याकडे. मला नको शिकवस. इथे बस. मगाशी नव्हती कानटोपी. उलट उत्तर देऊ नकोस. उलटे प्रश्न मला विचारू नकोस. डोंगरा एवढा झालाय लग्न. उठ. डोंगरा एवढा झाला लग्न ठरलं नाही अजून. 4 लोक मला प्रश्न विचारतात. तुला नाही उत्तर द्यावं लागत. मला त्यांना उत्तर द्यायची. आतमध्ये माझ्या काय जळतं ना ते तुला नाही कळणार. आई झालं रॅप करतेस असं वाटतंय. गप्प बस जरा. पटपट 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 बोलत सुटले. थांब जरा. नाही यार, झोप येते आई मला. चला चला चला, पुढे कोण राहिलं तिकडाचं? चला ताई तिकडे बोला. एक महाप्रळ द्या. माप्रळू एक. चला पैसे काढा. कोकणातली कोकणातली. बरे बाबा, ठीक आहे. जेवायला रोज रोज सोलकडी मिळणार. आमसूलच आमसूल, काजूच काजू. नारळाच्या झाडामागे गंमत जम्मत करणार. काय खाऊन आली आहेस आज? जरा थांब ना जरा आई. पत्ता विचार. हा? पत्ता विचार. बोलणी आई करून टाक. नाही, चला चला घरी जाऊन पत्ता विचार. अरे गाडी मार. मी काही विचारणार नाहीये. गप्प बस जरा. पत्ता विचार ना.
फ्लर्ट कर फ्लर्ट कर नाही करणार आहे. कर ना थोडं फ्लर्ट कर ना. अगं अनोळखी आहे, कोणतरी मार खायला लावशील आई, जरा थांब. काय करतो काही करू नकोस तू, सगळं मी करायचं का? बावलट काही करायला नको तू. हा? हा? नाही याने मी नाही. अरे शुकशुक काय करतोस? तुला बोलावं असं वाटत असेल तर बोल ना. आई मी एवढं काय अगदी. मी काय झालं? आय हॅव मी हे नाही किया मी नाही मी काही नाही केलं. मी काही केलेलं नाहीये. काही गप्प राहा जरा. महाप्रळची तू? नाही, मावशीकडे चालले. मावशी आहे महाप्रळची. नाव काय? मावशीचं कॉमेडी पण करते. तुझं नाव काय? प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी. बापरे केवढं मोठं आहे. मोठं नाव. आत्या दमली असेल. कुर्र प्रियदर्शिनी. बापरे संपत. छान आहे पण छान आहे नाव, छान आहे. हा ओंकार छोट कुर्र ओंकार संपलं. आत्या मज्जेत. हा ओंकार माझा मुलगा आहे पण एकुलता एक मुलगा आहे. छान आहे. नको हे. हॅलो. हॅलो. नाही मी बोलणार आहे काहीतरी. शिक्षण किती झालंय तुझं? मास्कॉम झालंय माझं. मास्कॉम झालंय. मास्कॉम. हा बीकॉम आहे. अकाउंट डिपार्टमेंट. पैसे 30,000 महिना पगार आहे. आणि केवढी मोठी जमीन आहे गावाला याची. मुंबईत एक घर आहे. हे आत्ता सगळं आमच्या नावावर आहे पण काय एकुलता एक असल्यावर कसं सगळं मुलाचंच असतं ना. नको हे सगळं का सांगतेस तू तिला आई? कळलं पाहिजे ना. कळलं कशाला पाहिजे? बस मध्ये तू बोलत नाहीस मला तरी बोलू दे. गप्प बस, नको बोलूस. काय ग? हा? लग्न झालंय का तुझं? आई नाही. मग काय विचार काय? करेन ना तर यावर्षी किंवा पुढच्या वर्षी करेन. अरे वा. मग मुलगा बघतेस का? मुलगा बघतेस का? छान आहे. I'm so हा, sorry. छान आहे. I'm- छान मुलगा आहे. तू ह्याच्याशीच करतेस का लग्न? काय बोलताय? नाही, महाप्रळी पर्यंत बोलणी करून टाकू. काय बोलताय तुम्ही? नाही नाही असं काही नाही. सो गप्प बस आई. काय चाललंय तुझं? काय चाललंय? महाप्रळी पर्यंत बोलून टाकू. अरे नेकीवर नेक्युअर नाहीये ते. नेक्युअर पूछपूछ असं असतं ते. मी एवढी वर्ष बाबांना म्हणते कधी चूक नाही काढली त्यांनी माझी. हे कशाला चुका काढतायत तुझ्या? पहिली केलेली चूकच अजून साधण्यात आहेत ती. गप्पा बस. सतत मला बोलू नकोस काय. एक्सक्यूज मी मिस. प्रियदर्शिनी. आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस प्रियदर्शनी. काय बोलतायत म्हणजे आय डायरेक्ट? नो माझी आई जरा हे अशीच आहे म्हणजे. काय आई काय अशीच आहे? आई अशीच आहे. आई अशीच आहे. मग तू आई- काही करत नाहीस ना म्हणून मला हा ना. ऐक ठेव तो फोन आतमध्ये. सतत फोन फोन फोन. तुमच्या पिढीचं मला हेच कळत नाही. मला अजिबात घरी आल्यावर हे चालणार आई नाही. माझ्या घरी आल्यावर चालणार नाही. आय एम सो सॉरी. मी सांगते काय. थांब रे जरा. तू नाही ह्याला बोलूस. काहीही करायला नको. हा काही करत नाही मग मी करावं लागतं. ह्यानी काही केलं नाही. ह्या मुलींशी बोलला नाही तर कसं ओळख कशी होणार मुलीची? गाडी पुढे जाणार कशी आय एम याची? अगर आई गप्प बस ना. कोण आहे ती अनोळखी मुलगी? तिला काय विचारतेस हे सगळं? आणि मुळात ती एकमेव मुलगी अशी का वागतेस तू? एकमेव मुलगी आहे का ती जगात? बस मध्ये चांगली दिसतीये म्हणून म्हणते. आले सांगते मला चांगली वय दिसते. सरत चाललंय रे सोन्या. तिशी येईल तुझी आता. तिशी येईल म्हणजे झाली आहे. तिशी आली आहे माझी आई. येईल काय आई? अरे केस गळत चालले तुझे. टक्कल पडत चाललंय. टक्कल पडलं तर कसं कोण मुलगी देईल तुला? कुठल्या जमान्यात आहेस गाई? टक्कल पडल्यावर मुलगी देत नाही. गेला तो. नाही दे. टक्कल असलेली मुलं आवडतात हल्ली मुलींना. कळलं ना? महाराष्ट्र त्या हास्य जत्रेमधला श्याम राजपूत बघ. एकतर चाललं सोडल्यास सगळं चांगलं आहे त्याचं. राजबिंडा. एवढ्या मुली मागे आहेत त्याच्या. 100 पोरी मागे. त्याच्या मागे पण मुली आहेत. त्याच्यामुळे मुली अरे मग तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे? माझ्यावर तुझंच काय येतंय? का होत नाहीये? होणार आहे सगळं कसं माझं. होणार आहे? कधी होणार आहे? आवडतं बाई. तुला टेन्शन आहे ना मला टक्कल पडेल. आवडतं. टक्कल असलेलं मुलं आवडतात मुलींना. बस. नाही आवडत. नाही आवडत. तुला आवडतं? ठीक आहे एक मिनिट. आवड. मी काढून घेईन तो फोन आता. काय? I'm so तुला sorry. टक्कल असलेली मुलं आवडतात? हो. म्हणजे काही हरकत नाहीये. माझा बॉयफ्रेंडच आहे ज्याला टक्कल आहे. घे. उलट त्याच्या टकलावरती टॅटू पण आहे असा विंचवायचा माग. घे. तिला आणि बॉयफ्रेंड आहे. सोडून दे आता हा विषय. झालं.
तरी तुला पहिली पायरी चढल्या चढल्या तिने पायरी चढल्या चढल्या सांगत होते विचार तिला झालं ना आता तिचं गेली ना झालं तिचं पण ठरलं. अगं बसमध्ये आल्यावर नाही ठरलंय तिचं, पायरी चढायच्या आधीच तिचं ठरलं होतं. मी इथे येऊन थांब ना आई, नको ना, झालं ना, ती बोलली ना टकलू मुलं आवडतात त्या मुलींना, मग आवडतात मुलींना टकलू. तिला आवडत असेल बाकी सगळ्यांना आवडत नाही. ताई तुम्हाला टक्कर असलेली मुलं आवडतात. माझ्या नवऱ्याला केस आहेत पण मला आवडेल त्याला टक्कल पडलं तर. मला पण आवडेल बायकोला टक्कल पडलं तर. तसे टकलाचा आणि संसाराचा कुठे संबंध असतो Thank you, thank you. ते ऍक्च्युली नैसर्गिकरित्या जातात ना, आपल्या हातात कुठे केस थँक्यू जाणं. व्हेरी मच. नाही खरंय खरंय खरंय. म्हणजे ह्या अँगलने पाहिलं ना तर कोण आहे मी? नाही नाही सांगतोय म्हणजे मध्यमाच अवस्था आहे, काही विषयच नाही. डायरेक्ट बघ जाणार आहे. धड टक्कल पण पडत नाहीये मग कसं मिळणार मुलगी तुला. तू दोन्ही बाजूनी बोलतेस आई. कसं होणार आहे तुझं लग्न. कंटाळा आलाय खरंच. अरे कुठेतरी करा रे लग्न याचे. असं आई सॉरी, नको रडूस आई, नको रडू. नाहीये माझ्या आयुष्यात कोणी, ह्याच्यात काही नाहीये वाईट वाटून घेण्यासारखं. प्लीज ठीक आहे, मिळेल कधीतरी कोणतरी, थांब जरा. तुला नाही करणार. सॉरी. त्याला नाही करणार. तुमचं कधीच अफेअर वगैरे पण काहीच झालं नाही तुमचं. एक्सक्यूज मी. मुलीच नाहीयेत आयुष्यात. मुलींमधला मूळ पण नाहीये आयुष्यात याच्या. शाळेपासून सगळ्यांना बहिणी करत फिरतोय ना. हे रक्षाबंधनला दोन्ही हात राख्यांनी भरलेले. तुम्ही काय चक 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 करताय? अरे चका, अरे हात राख्यांनी भरलेले म्हणजे तुला अभिमान वाटला पाहिजे यार. सेफ वाटायचो मी मुलींना. ब्रदर 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 फिगर वाटायचो मी. राहू दे. कळलं ना? शाळेतलं जाऊ दे मग. शाळेतलं जाऊ दे काय? मग कॉलेजमध्ये काय. ओ हात काढा एक मी, हात काढा. ही हा? काय सीट वाटली तुम्हाला हात ठेवता येते? शाळेचं मी म्हणते तरी शाळेचं पण जाऊ दे. तू सगळ्यांना कॉलेजचं काय काय करायचं कॉलेजमध्ये जाऊन. काय काय करतात लोक. हा काय करायचं एकांकिका डिरेक्ट करत बसायचा. तू काय असतोस रे? आय वॉज गुड. मी सवाई 2016चा सवाई दिग्दर्शक आहे मी. ओक जज होते तेव्हा. प्लीज. पत्ताची काय शिंका आली रे तुला? ते सवाईने झाले. गप्प बस. मोठा सवाई दिग्दर्शक काय उपयोग झाला त्या सवाईवाल्यांनी काय केलं. त्या सवाईवाल्यांनी मोठा दिग्दर्शक केला. याला नंतर याचा संसार उभा करायला काही केलं. ह्याच्यासाठी नंतर काही केलं काही नाही. हे भरवतायत दरवर्षी स्पर्धा भरवतायत. अरे पण त्यांचं कामच नाहीये माझा संसार जुळवून देणं. त्यांचं कामच ते आहे, स्पर्धा भरवणं. नवोदित कलाकारांना एक प्लॅटफॉर्म हक्काचं मिळवून देणं, हेच काम आहे ते करतायत. ते माझं लग्न का करायला जातील? मग त्यांना त्यांचं काम करू दे. तू काय करणार आहेस. मी काय तू करणार? ट्रॉफ्याच गोळा करत बसणार आहेस का. झालं. ती रात्री अपरात्री थंडी वाजल्यावर ट्रॉफीला कुशीत घेऊन झोपणार आहेस का. का दिवाळीला ट्रॉफीला सांगणार आहेस मला उठणं लावून दे. हसतायत माझ्यावर. तुम्हाला माहितीये नको घेऊस त्यांना माझी आई. आई. त्याच्या एकांकिकेत झाडाची भूमिका करणाऱ्याला पण मुलं झाली. आम्ही बसलोय अजून फांद्या हलवत. काही होत नाही. एवढं टायमिंग चांगलं असेल ना, आयएनटीला जाऊन परफॉर्म करा. इथे करू नका. करताय ते त्यांना नको सगळे बोलू. एकत्र, सगळे एकत्र करतायत. त्यांना नको बोलू. सगळ्यांना कळतंय आईचं दुःख. तुला नाही कळणार. कळतंय मला. नाटकाच्या ग्रुपमध्ये मुली असतात. मी अनेकदा याला सांगायचे की बाबा आपलं नाही झालंय लग्न तर आपण मुलींशी गोड या, बोलावं. या, अजून या, इथे या. सगळ्यांनी गोळा करा. असं चिडचिड करतो हा. आमच्याशी बोलतायत. चिडचिड करतो सतत. मी काही लग्नाचं चांगलं काही बोलले की याचं भल्याचं काही बोलायला मुलींचं काय मुलींचं नाटकाला मुली असतात. मग आपलं एखादं लग्न नाही झालंय आपलं तर चांगलं बोलावं मुलींशी. गोड बोलावं, दूरदृष्टी ठेवून चांगलं वागावं. नाही तालमीला गेल्यावर यांच्यातले डिरेक्टर बाहेर येतात ना. हे हिडीस पिडीस हडतोड करून बोलायचं. कधीच बोललेलो नाही. एवढे करीन दाखवशी. तिकडे तालमी घ्यायला जायचो मी, डिरेक्शन करायला जायचो, लफडी करायला नाही जायचो. कळलं ना? अरे काय सांगता, आताचे पोरं तर पोरगी पटवायलाच तालमीत जातात. हो गप्पा बसाव. निष्ठेने काम करतात ती मुलं. उगाच वाटेल ते बोलू नका. नाही माझ्या किती मैत्रिणींचे अफेअर्स तालमीतच झालेत. हा अहो माझ्या स्वतःचं लग्न तालमीपायी झालंय. म्हणजे एसटी महामंडळाच्या जे काही नाटकाच्या स्पर्धा असतात का नाही, मी आणि माई बायको त्याच तालमीला भेटले ना. डायरेक्ट लव्ह मॅरेज. आम्ही पण शाळेच्या गॅदरिंग मध्येच भेटलो. बरं. नाटकातच. हे तुमचं काय रे. आमचं पण नाटकात बसा रे. वाटतील ते किती मुद्दाम करतील. बघ सगळे सगळ्यांचे? नाटकात भेटले. का नाटकवाल्यांची बस तू चालली का कुठली बस चालली आहे? बस
सॉरी मुद्दाम नाही पण माझा पण नाटकामुळे जुळलं काही करायला नको याला चाललेत लग्न करून एवढं बोलायला तू उठला होता एवढं बोलायला मूर्ख कुठले एक नंबर सगळे काही बोल- नाटकामुळेच भेटतात तालमीत भेटतात तुझं काय ग तुम्ही पण तालमीत भेटला असाल ना नाही नाही तिला आता माझं कॅन्टीन मध्ये जुळलंय म्हणजे मी कॅन्टीन मध्ये बसले होते आणि त्याने येऊन मला प्रपोज केलं डायरेक्ट प्रपोज केला बा आणि मग तू हो म्हणाली मी फनकावली त्याला कळलं म्हणून मी बोलत नाही मुलींशी हे असं कसं पण वागतात त्यांना काय अहो काय ठेवा बाबा बसा एकदाचे माझ्या मांडीवर ह्याच्यावर नाही नाही म्हणजे नंतर ऍक्च्युली मलाच वाईट वाटलं की त्याने एवढं बिचाऱ्याने प्रपोज वगैरे केलं आणि मी मारलंच त्याला नाही हो. पण मग मी माहिती काढली त्याची आणि मला कळलं की तू 2 वर्ष माझ्यावर प्रेम करत होता आणि तुला माहीतच नव्हतं हो मंदच आहेस तुमचं छान जमेल बरी आहेस ना? काय सो सॉरी जरा नाही मला असं सांगायचं होतं की आता आम्ही एवढी वर्ष एकत्र आहोत ना तर आपल्याला जो आवडतो त्याच्यापेक्षा आपण ज्याला आवडतो त्याच्यावर प्रेम करावं वा. कळलं बच्चू नाही बरोबर बोललीस बरोबर बोललीस काय माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं काकू मी 4थीत असताना ना मला एक मुलगा आवडायचा ऐकून घे ना थांब सांगते 4थीत असताना तो मुलगा आवडायचा आणि मग 5वीत गेल्यावर आम्ही एकत्र काम केलं गॅदरिंग मध्ये याने मला डायरेक्ट प्रपोजच केलं ना Propose केलं? हो पण मग मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं हा बालवाडी पासून माझ्या मागे होता मग मी याला हो म्हंटल वाटतील बालवाडीतलं प्रेम आहे काय काही म्हणजे म्हणजे प्रपोज केल्यावर होतं म्हणजे की गेल्याने होत आहे हे रे आधी केल्याची पाहिजे कर कर propose कोणाला कर, करू propose प्रपोज कर कोणाला करू नाहीये कोणी आयुष्यात आई थांब ना जरा तिला यार. कर तिला कर कशाला अगं तिचा आहे ना अहो माझं आहे काकू मला ए कळलं का आहे 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 तुझं माहितीये परत परत तेच तेच सांगू नकोस कळलं तुझं आहे 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 याला प्रपोज तरी करू दे ना पण आज ते तुझं नसतं तर हो म्हटली असतीस ना याला नाही थोडा तरी विचार करा लगेच नाही नाही म्हणजे थोडा तरी विचार करा ऑफकोर्स असं लगेच बोलू नका. मिस्टर ओंकार टू बी ऑनेस्ट तुमच्याकडे बघून ना म्हणजे तसं नाही वाटत त्यामुळे पटकन आलं ते थांबा थांबा तुझ्याकडे बघून तसं वाटत नाही रे हो अगं आई का वाटलं पाहिजे तसं पकडू. अरे नको आई नको आणि मला वाटलं नाही तरी कोणाला तरी वाटलं पाहिजे ना बरोबर. नाही, खरं. त्याच्याशिवाय मुलगी मिळणार कशी नाही तुम्हाला खरंय नाही तुमच्या ती ती गंमत नाही अहो बस झालं तुम्हाला विचारलंय का कोणी गंमतच नाहीये बाबडू मध्ये गंमतच नाही आई माझ्या आत्याची मुलगी आहे ती चालेल का याला चालेल हो काकू सुंदर मुलगी आहे पण याच वर्षी लग्न करून टाका याच वर्षी का पुढच्या वर्षी ती 41ची होईल ना म्हणून 41 ऐका ना मी काय बोलतो भाऊ ऐका तुम्ही एकदा बघून घ्या ना म्हणजे ती 23ची वाटते ओ, अगदी 23 नाही म्हणजे 24 25 26 पण नाही अगदी जवळ बघितलं तर 33 गेला बाजार अगदीच 37 याच्या पुढे जाणार नाही या 41 वर या हळूहळू या ना या अरे त्याच्यावर काय चिडताय तुम्ही तो तुम्हाला पोरगी सुचवतोय ओ थांबा आता जरा तुम्ही काय 16 वर्षाचे समजता का स्वतःले तोंड पाहू अबे 45 चा तर चेहरा वाटतोय नाही, नाही, नाही. मग 46 हाय, हे खरं. 46 वाटेल ते बोल 45 46 दिसतोस मी 3 वर्षाची असताना तू झालायस असं वाटत असेल त्यांना अगं नाही ग आई करणं लग्न करणं 50 येते तुझी अगं आता कशी करणं. 50 येईल माझी तुझीच 50 नाही आली अजून आई थांब ना जरा यार करणं. काय करणार 25 आहे मी यात तुम्ही 25 आहे मी खरं 25 खरंच 25 आहे हॉटेल ते सांगताय त्रास झालाय नुसता मला कोणी काही मुलगी सुचवायचं नाही आधीच सांगून ठेवतोय मी आता चांगल्यासाठी बोलतोय तर हॅलो काका एखादी 20-25 वर्षाची लग्नाची मुलगी आहे का हो नाही अहो ते एसटीत एकदम तटला आहे म्हणून बाकी काय तटलाय हो साहेब तटलाय मी तटलोय काय काय फोन द्या मुलगी 20-25 मध्ये तटलाय
बस जाऊ. ओ, शांतता घ्या. काय गप्पा बस रे लग्न कर फक्त. काही लग्न करणार नाहीये मी लग्न कर. नाही करणार आहे मी लग्न मला करायचं असेल तेव्हा करेल नाही तर नाही करणार अरे, बस आहे याला की वधूवर सूचक मंडळ आहे हे बस आहे ना बस वाटू दे ना रडू नकोस आई तू रडू नकोस आई मला डोक्यात आता अख्ख्या बस अख्ख्या समाजाचा विषय झालाय तुझ्यामुळे माझं लग्न समाजाचा विषय झालाय हा काय काय केलं पाहिजे लोकांनी आणि ही आली ना हिच्यामुळे झालेच आहे आली माफरळ द्या आली माफरळ कुठला काय माफरळ आईला तो खोटा आहे. मापराडा का बोलतो आणि मला का बोलतोय मग काय? तुझ्या चेहऱ्याकडे बघ ना एक तर बघून काही वाटत नाही तुझ्याकडे त्यात ढापण्या दिसतोस तात्या विंचू दिसतोस चष्मा लावलेला तात्या विंचू दिसतोस तात्यावी तुम्ही दिसतो तात्यावीच जागा आली जाय ओ मला कळलंच नाही मला होच वाटले चल काय डांबर बोलवत्या खाली डांबर टाक कळायचं कसं तुझं? मूर्ख कुठली तात्या विंचू चष्मा लावलेला नाही. अरे किती वेळा सांगितलं तुला चष्मा घालत जाऊ नकोस तू चष्मा घालत जाऊ नकोस विचित्र तुझ्यामुळे दिसतोस. आली आहे ही परिस्थिती माझ्यावर अहो, असं नका बोलू. लहानपणी आधी स्वतःच्या डोक्याला बाम लावायचीस मग त्याच हाताने मला काजळ लावायचीस अहो, नका. रडून रडलो नको करू तरी कळलं नाही घुसवते डोळ्यात घुसवते अजून घुसवते काजळ मूर्ख कुठली चूक आहे. तुलाच बोलणार मी माझीच चूक आहे. बस थांबव रे बस थांबव मला काहीच करायचं नाही ह्या बस मध्ये काय करू? मला प्रवास नाही करायचा मला काय नाही ह्या सगळे लग्न झालेले आहेत ना हे सगळे नाटक आम्ही हे सगळे ह्यांच्या बरोबर मला प्रवासच नाही करायचा कुठे जातोयस? मला जाईन तिकडे जाईन मला नाही करायचं काही असं नको करू बसा एवढं नका करू हळूहळू यायचं बसा हो अरे मला हे जा रे शोधत बस माझ्यासाठी मुलगी शोधत बस तू मला सांगते जा चल आलेच सांगतेस मला नका काकू ए बर जातोस आहे तर तिकडे मुलगी आहे, तिला विचारून तरी जा. अगं जागा मुलगी आहे, विचारून जा वा कधी कधी माझ्या आईमध्ये सुद्धा ईशा सारखी आई घुसते त्यामुळे अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स वा प्रसाद दा वा 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 माइंड ब्लोईंग सुपर्ब एसटी स्किट होतं सुप्रीमली टॅलेंटेड अफलातून अप्रतिम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता आणि ईशा चार लावलेस तू म्हणजे क्या बात है स्किटची सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं अरे यार अशी जर आपली आई असती ना आणि स्किट संपताना असं वाटलं नको यार अशी आई नाही आहे तेच बरं आहे म्हणजे दोन्ही टोकाच्या फिलिंग्स तू आमच्या मनात उतरवल्यास 100% तू तुझ्या कॅरेक्टरमध्ये यशस्वी झालेली आहेस अप्रतिम बेरिंग म्हणजे अप्रतिम पकडलीस ती आई म्हणजे प्राजक्ता म्हणली ते करेक्ट आहे अशा आया असतातच आणि त्या या पद्धतीने इरिटेट करूच शकतात म्हणजे डेफिनेटली ते मुलाच्या भल्यासाठीच असतं ऑफकोर्स पण गोस्वामी सरांनी ते पूर्ण character लाजवाब create काय केलं. बारीक बारीक जागा म्हणजे काय जागा होत ते तू म्हाप्रळ म्हणालीस ना तेव्हाच मला वाटलं होतं याच्यावर काहीतरी पुढे असणार त्याची रिकॉल व्हॅल्यू इतकी दणदणीत आली त्यानंतर ओ हो क्या बात आहे हेम्या लाजवाब प्रिया मस्त मस्त फॅन्टॅस्टिक मंदार सुपर्ब म्हणजे ते जे शिंकलास तू ते बरं चालत्या एसटीत पाया पडायला जाशील चेतू चालू आहे एसटी त्याच्यात तू पाया पडायला गेलीस तिच्या पण काय जागा काय मायन्यूट जागा होत्या आणि त्या कॅरेक्टरला इतक्या सूट म्हणजे तो असे रुमाल टाकून झोपलेले असतात आणि तो बरोबर तेवढ्या पंचसाठी उठला बने ला जवाब ओमकार काय कमाल ग्राफ होता तुझा कमाल यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर प्रिया तू पण आणि ओमकार तू पण फॅन्टॅस्टिक हे मस्त फार मजा आली बहारदार स्किन मंडळी चौघुले खांडेकर ही बाप लेकाची जोडी आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी चला बघूया आज ते इथे काय धमाका करतायत ते छान आहे हॉटेल आवडलं ना मला विश्वास होता तुला आवडेल खास लोकांसाठी खास जागा या शहरापासून एवढ्या शांत ठिकाणी हे हॉटेल निवडण्याचं कारण फक्त आणि फक्त तू आहेस प्रसाद एक सांगू
ह्या मंचावरून जे काही सादर केलं जातं ते केवळ आणि केवळ रसिकाच्या प्रेमाखातर. हे वाक्य खूप वेळा ऐकलंय, पण ती रसिका जर इतकी मोहक असेल ना, तर यापुढच्या प्रत्येक सादरीकरणात जीव होते. प्रसाद तुम्ही पण ना. ऐक ना, हे घे आणि माझ्या काळजात भोसक पण लाजू नकोस. पास आता प्रसाद. आज भलतेच रोमॅन्टिक झालाय ना तुम्ही. आज काय अख्खाच्या अख्खा प्रथमेश परब गिळलात की काय? तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला नाही म्हणजे इतकं रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं ना मला. ऐक ना, ऐक ना, ऐक ना. अहो जाऊ नको, अरे तुरे कर बापरे, असं डायरेक्ट. प्लीज. ओके ओके, मी प्रयत्न करते. ॲक्च्युली डेटिंग ॲपवर तुझा फोटो पहिल्यांदा पाहिला ना, तेव्हाच मनाशी ठरवलं. ओके, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी एकुलता एक आहे, IT क्षेत्रात कामाला आहे, स्वतःचं घर आहे, भविष्यात US ला सेटल होण्याचा विचार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं मी सज्जन आहे. रिअली? हो, मी आहे सज्जन. मी सिग्नलवरच्या प्रत्येक गरीब मुलाला नेहमी दानधर्म करत असतो. वाव, इम्प्रेसिव्ह. हा, नाईस. पण म्हणजे आता तू फक्त स्वतःचं कौतुकच करणार आहेस की मला काही खायला पण घालणार आहेस? सॉरी 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 सॉरी. वेटर, आला. वेटर तिकडे हाक मारा. वेटर. वेटर, अरे वेटर, वेटर, वेटर तिकडनं येणार आहे. वेटर. काय करताय वेटर, जरा अक्कल. सगळं पाणी पाण्याचं ना. बाबा तुम्ही इथे काय करताय? हो ना रे, बा- बाबांच्या वयाचे आहेत ना हे. पण चांगल्या घरातला दिसतोय रे माणूस. बाबा बाबा बाबा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. या या, इथे बसा, इथे बसा. इथे या हॉटेलमध्ये वेटर आहात का तुम्ही? वेटर आहे. आई ग. पण मग घरी मुलगा वगैरे नाहीये का तुम्हाला? बाबा बसा बसा बरं तुम्ही बसा. आहे. मी इथे नाही बसणार. तुम्ही गिराईक आहात. अरे बाप. मी इथे वेटर. मी हो, हो. पुसते. हे नका करू, ऐका ना बाबा. असू द्या असू द्या. बापरे, पडताय तुम्ही ना. बाबा बाबा, सावकाश सावकाश. मी तुला सांगते, यांचा मुलगा ना नीट वागवत नसणार आहे यांना. बाबा, घरी सगळं ठीक आहे ना? मुलगा नीट म्हणजे वागतो ना तुमच्याशी? त्रास होतो का तुम्हाला? हो, हा? नाही नाही. चला निघा. प्रसाद, निघा इथून. कसं बोलतोयस तू? अरे, ज्या वयात आराम करायला पाहिजे त्या वयात बिचारे आजोबा हे काम करतायत. किती निर्दयी मुलं असतात ना. यांचा मुलगा आता जर का माझ्या समोर असताना चांगला थोबडावला असता त्याला. डोक्यात जातात अशी ऐक ना, माणसं. एवढं नको रिॲक्ट करू. त्यांना- ऐक 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 ऐक, एवढं रिॲक्ट करू नको. अरे मी ठीक. एकच सेकंड. एकच सेकंड. का करताय हा कांड आता? बाबा, माझं लग्न जुळत आले. आत्ताच्या आत्ता इथून निघा. इथून निघा आत्ताच्या आत्ता. तुम्ही डोकं नका फिरू माझा. आम्ही वेटर आहे ना. बाबा बाबा इकडे या. बाबा इकडे या. तुमच्याकडे फोन आहे? तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता फोन लावा. मला बोलायचंय त्याच्याशी. नाही, मला जाब विचारायचं त्याला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही दोघं आहोत ऐक ना, ना. रसिका. काही होणार नाही. तुम्ही इथे बसा. नाही, त्यांना तुम्ही इथून बसा. निघू दे. माझं ऐक ना त्यांना. नाही, एक मिनिट थांब प्रसाद. फोन लावा बाबा. बाबा फोन लावा माझा. ऐका, काही नाही होणार. लावा फोन लावा. मला बोलायचंय तुमच्या मुलाशी. हे करा. बोला बाबा, बोला. मीच मुलगा आहे त्यांचा. म्हणजे ते बघ, मीच मुलगा आहे त्यांचा. तू म्हणजे प्रसाद काय? मी प्रसाद महादेव खंडेकर आणि माझे वडील हे समीर दिवाकर चौगले. एक मिनिट. प्रसाद महादेव खांडेकरचे वडील हे समीर दिवाकर चौगुले कसं काय?
हा पहिल्या स्किट पासून असलेला खड्डा बुजवायला अजून आम्हाला डांबरच सापडत नाहीये. याची लाज वाटली पाहिजे. याच्यावर विनोद नका करू तू. प्रसाद थांब. कसा वागतोस? तुझ्या वडिलांची लाज वाटते? रसिका ऐक मुळात- बाबा, ऐक. काय काय होतंय बाबा? हे असं काहीच नाही होत कोणाला. तुला कळतंय का असं कोणाला काय होतं? ऐक तू ना गप्पा माझं. बसा, फालतू बोलू नकोस. हॉटेलमध्ये काम करायला लावतोस वेटर म्हणून, लाज नाही वाटत तुला? अगं मी नाही करायला लावत. ते का करतात मलाही कळत नाहीये. मग अशी मला नाटकं सांगत होतास ना, सिग्नलवरच्या मुलांना दान धर्म करतोस अगं आणि रसिका- स्वतःच्या वडिलांना हॉटेलमध्ये इथे काम करायला लावतोस. लाज वाटायला पाहिजे तुला. माझं ऐकून घे. खरंच तू समजतेस तसं काही नाहीये. निघा हो घरी. मी तुम्हाला नीट सांगतो, घरी निघा आत्ताच्या आत्ता निघा. गप्पा बस, ते कुठेही जाणार नाही. बाबा बाबा बसा इकडे. नको मला- नाही, मी नाही ऐकणार. मी नोकर आहे. इकडे नाही, काही इकडचं होत मला नाही, नाही. काही होत नाही. बसा बाबा. ते का तुमचं? बाबा मला खरं खरं सांगा, अजिबात न घाबरता सांगा, हा तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतो? आ? नाही, मी नाही सांगू शकत. मला मारेल तो. मला मारेल तो. नाही मारणार, मी आहे ना. तुम्ही बोला बोला. मला तो गप्पा रे. तू तरी गप. त्याला ओरडू नकोस. गप्प बस. बाबा बोला. बाबा बाबा बोला. बाबा हा, बाबा बोला म्हणजे बाबा बोला नाही. बाबा हे बोला दोघे म्हणजे येड्यात बाबा का बोल. ग? दोघे येड्यात. समजवते कसलं त्यांना. ऐका ना बाबा. गप्प बस तू. बाबा तुम्ही बोला. बोला. मगाशी याच्याबद्दल काहीतरी सांगत होतात ना, मला ते सगळं सांगा. घाबरू नका, तुम्ही सांगा. मला जेवायला देत नाही हा. जेवायला? माझं ताट भरलेलं असतं ना, तर तिथे पोळी आणि भाजी असते रे, ती हिसकावून घेऊन जातो. मग मी उरलेलं ताट असतं ते चाटायचा प्रयत्न करतो, ताट पण घेऊन गेला. परवा म्हणजे बीपीच्या गोळ्या होत्या एवढ्या, ते घेऊन गेला आणि त्याने त्या विकल्या आणि त्याच्यातून चपटी घेऊन आला आणि दारू ढोचत बसला घरी. श्री प्रसाद. बाबा देवाला तरी घाबरावं. मग घातलेले कपडे तरी बघा. किती खोटं बोलताय. गप्प बस तू. तू नाही बोलायचंस मला. रसिका ऐक ना. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही बोललं पाहिजे बाबा. काय बोलणार हो? अरे गप ना यार. गप ना. बघितलं किडे बघितले. रडताना पण याला पंच काढायचे. मग काय तू एकटा पंच काढणार? तुझ्याकडनं पण अपेक्षा आहे थोडे काढ. गप्प बस. तो मुद्दाच नाहीये. बाबांचा मुद्दा आहे. बाबा तुम्ही बोला. तुम्ही बोलला पाहिजे. बोला तुम्ही. बरं मग माझ्या घरात ना सगळं पाणी वय सांडलं. वय सांभाळा. वय सांभाळा. लहान मुलगा होतोय. वय, वय. हातारे हात. हे करू नका. वय सांभाळा. गप्प बस ना प्रसाद. का बोलायचंय तुला? त्याला ऐकू दे तसं. म्हातारा माणस आजार असतात. म्हातारा माणसाचे. परवा असंच आमच्या घरी पाणी सांडलं होतं. अर्धा तास मला पाणी पुसायला लावलं. म्हणजे कंबर गेली रे, कंबर गेली. पाणी पुसायला लावलं सुप्रसाद. कारण काय काय आला? कारण विचार ना. काय करतात टीव्हीवर रवीना टंडनचं टिपटिप बरसाय पाणी लावतात आणि स्वतः बादलीवर पाणी डोक्यावर ओतून पाऊस पाऊस खेळत बसतात घरी. यांची चरबी काय करू मी तुला रसिका खरंच यांचा ना तुला गैरसमज होतोय. मी घरात ना प्रत्येक कामासाठी बाई ठेवली आहे. जेवणासाठी बाई आहे, कपडा लत्त्यासाठी बाई आहे, धुनी बंडीसाठी बाई आहे. एवढंच काय एक मालिशवाला पण लावला होता ना. पायाला मॉलिश करायचं ना, टपली मारायची आणि इकडे बघत बसायची. तो बोलतो भाई घर में कोई नहीं, यही बुड्ढा मार रहा है, मैं कैसे भरावं अभी. 4 वेळा बघितलं त्याने. 5व्यांदा खडकन यांचा गुडगा वळवून ठेवला. तावत निघून गेला. 15 दिवस गुडगा पकडून बसले होते. तुला नाही माहिती माणूस साधा वाटतोय तुला. ऐक माझा रसिका. मी वाटेल ते बोलतोयस तू. माझा विश्वासच नाहीये. कुठले वडील असं वागणार आहेत रे? कुठले वडील वागणार आहेत? माझे वडील वागताय. ऐक माझं. मी सांगतोय तुला. नको बाबा, नको त्याला नको. त्याची नाही चूक आहे. मुली मला तुझं नाव नाही माहिती. मग खरंच सांगतो सगळी चूक माझी आहे ग मुली. कारण मला ना एक जुना आजार आहे. माझ्या पॅनकेकला भोक आहे. पोटात काय बेकरी बसवली आहे. तू पण काय रिॲक्ट होते आधी. ऐक काय बोललेत ते. पॅनकेक बोललेत. पॅनकेक पॅनक्रियाज असतो तो. काय चाललंय बाबा. ऐका ना प्लीज. माझं जुळत आलंय. प्लीज तुम्ही घरी जा. निघा तुम्ही इथून. ते कुठेही जाणार नाही प्रसाद. तू गप्प बस. बाबा तुम्ही बोला.
तुम्ही बोला बाबा, मला तुम्ही ना बोला. खायला पैसे नसतात माझ्याकडे, म्हणून मग मी एका हॉटेलमध्ये ना इकडे इकडे जॉब केलाय वेटरचा. तो जो मालक आहे ना, तो मालक खूप चांगला आहे. हो ना. तर त्यांनी मला सांगितलं इथे तुम्ही 2 वेळचं जेवू शकता आणि रोजचे मी 12 रुपये देईन, म्हणून मग हे इकडे येतो. माझी नोकरी आहे ही 12 रुपयाची. हात नका सोडू. मी जी काय आहे ती मानाने नोकरी हे करतो, मी स्वाभिमानाने जगतो. तुम्ही बसा इकडे. नाही, मी ना पाणी द्यायचं काम करतो आणि मनोरंजन करायचं काम करतो. मी तुमचं मनोरंजन करतो, माझी नोकरी घालव ना. हात मी सोडू नका, मी बसते, मी बस. या. बाबा बस, पडाल. रसिका पाडता. हे हे असं असं चाललंय, सगळं खोटं आहे. तू नाटक करू नकोस. बस आता, एवढं तरी कर बापासाठी. बस. मला माझा जॉब करू द्या, एवढंच माझी हात इच्छा. जोडू नका बाबा, मी आहे, मी बसले. तुम्ही करा तुमचा जॉब करा. मुलाचं पोट पुढे सांग आणि नकार दे. तिच्या कानात सांगायचं वाक्य माझ्या कानात सांगाल? एवढे किडे आहेत तुमच्यात? कसा वागतोस रे वडिलांची? अगं हे मुद्दा अरे होत असं म्हातारपणात तर त्यांना करू मनोरंजन करायचं. कर. ससा ससा गस्सा. वा वा, मस्त. कापूस कसा कासवायची पैज लावली. वा. वा बाबा वा, किती मस्त केलं तुम्ही, खूप मस्त. हे नाही रे. आपली नाहीये लायकी, गप्प बस. प्रसाद जे आपला नाही झेपत ते नका करू. ऐक मी छान करतायत बाबा, तू बोलणार नाहीयेस बाबा, तुम्ही करा. रसिका, मी खरं हे ना, हे सगळं खोटं चाललंय. इथे काहीतरी डोसा बिसा खायला आले असतील, मला बघितलं नाटकं चालू केलेत त्यांनी. इथला मॅनेजरला बोलव, बस सगळं इथे दूध का दूध पाणी का होईल. मॅनेजर नको, मॅनेजर का आता का नाही ना, आता मॅनेजर 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 नको. मॅनेजर लवकर ये. पडाल बाबा. मॅनेजर एक सेकंड. मॅनेजर एक मिनिट मी मॅनेजर नाही आहे, मी हॉटेलचा मालक आहे. काय वेगळं करणार आहात? बरं, तुम्ही हॉटेलचे मालक, ओके. करा काय ते वेगळं. तेच करताय. मी वेगळं म्हटलं ना, तेच करताय तुम्ही. मी वेगळं करीन नाही तर तेच करीन. निदान मी रेग्युलर असतो तरी मध्येच गायब नाही होत मी. मुद्द्यावर या. बोला ना सर, काय प्रॉब्लेम आहे? हा हे हे इथे कामाला आहेत? हो. सांगा. अरे हे चौगुले काका आहेत. 3 दिवस झाले मला सिग्नलवर दिसले ते. त्यांच्या 5 बोटात 5 पिवळ्या बॉब्या होत्या. कुटुम करत खात होते भर उन्हात अनात. इतकं कसं तरी झालं ना बाप. यांना मी माझ्या हॉटेलमध्ये घेऊन आलो. भूक लागली असेल त्यांना, म्हणून त्यांना भरपेट जेवू घातलं मी. तुम्हालाही फसवलं यांनी. हे तुम्ही समजताय तसे नाहीयेत. खूप पोचलेला माणूस आहे हा. एक मिनिट. झोपलेला. मी यांचा मुलगा आहे. मी यांचा मुलगा आहे, ते माझे वडील आहेत. सांगतो, लहानपणी शाळेत झोपलेल्या वर्ग शिक्षकाच्या कपाळावर उठी गोपाळा लिहिलं यांनी. शाळेत ना काढून टाकलेलं. इथे तुम्हाला फसवतायत ते. अरे गोचुपट. दलिंदर किती चाटा मारतो रे. अरे बापाला सांभाळता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही, चांगलं चुंगलं खाऊ घालता येत नाही. तो बिचारा उन्हात अनात बॉब्या खातोय. अहो. बापाला सांभाळता येत नाही तर बापाला जन्माला कशाला घालता रे? येण्यास करे नीट. मी जन्माला घातलाय त्याला. त्यांनी मला घातलं. मी मुलगा आहे, तो बाप आहे ना. हा, माझी एवढीशी चूक दिसते. तू त्यांना एवढा त्रास देतो, एवढा चुका करतो, त्याच्या काय? तुला तर भर चौकात फाशी दिली पाहिजे. बोलतोय मॅडम, तुम्हाला सांगतो, हा माणूस आहे ना इतका स्वाभिमानी आहे ना. मी यांना म्हटलं की रोज तुम्ही फुकट जेवा माझ्या हॉटेलमध्ये. हे म्हटले नाही, मी वेटर म्हणून काम करतो, मी लोकांचं मनोरंजन करतो, मला त्या बदल्यात काहीतरी द्या. तर मी यांना रोज जेवायला देतो आणि 12 रुपये देतो. आणि हा तू हात नको लाव. ऐकून घे तू आता. तू माझ्या ऐक. तू जर यांना त्रास दिला ना तर तुझा बोटी अंग दुखेल इतकं ठोकून काढीन मी तुला. बायना कुच्चट स्वभाव ना. काही झालं मला सांगा, घाबरायचं नाही. होय. नो प्रॉब्लेम. मला आई वडिलांना सांभाळत नाही ते.
तुझा आणि माझा संबंध संपला. ए, रसिका. यापुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही. ऐका. रसिका तर नाव घेऊच नको. मला 5 मिनिटं दे. एक मिनिट थांब. मी एक्सप्लेन करतो तुला सगळं. 5 मला मिनिटं दे. ऐकायचंच नाहीये रे ऐक, तुझं. रसिका. बाबा हे माझं कार्ड घ्या अगं, आणि हे- या मुलाने परत तुम्हाला त्रास दिला ना मला सांगा. अगं तसं नाहीये माझं. ऐक तुमच्या घरावर बायकांचा मोर्चा सांगते की नाही बघा, सोडणार नाही मी तुला. रसिका मला 5 चल, वडिलांशी असं वागतोस, बघतेस तुला मी. ही पण मुलगी गेली. काय रे नशीब तुझं, एक मुलगी टिकत नाही. कधी लग्न करणारच हे? बसा बसा हा? बसा. का वागताय असं? सगळं सुख सोयी तुम्हाला देतोय ना, का वागताय बाबा? माझं पुन्हा लग्न मोडलात तुम्ही, का वागताय असं? खरं खरं सांगायचं का पंच टाकायचं काय? खरं सांग. खरं सांगतो. ग्राउंड फ्लोअरवरच्या सुशीला आजी आहेत ना, त्यांना मी काल प्रपोज केलं. त्या म्हणाला की मेल्या तुझ्या अकाउंटला जेव्हा 5.5 कोटी जमतील तेव्हा ये माझा हात मागायला. तेव्हा ठरवलं तिला जिंकायचं, म्हणून मी हा जॉब करायला लागलो. 5.5 कोटी होईपर्यंत मी तुला सांगतो हरणार नाही मी. बाबा आता तुमचं वय आहे 84. 5.5 कोटी जमा होईपर्यंत तुमचं वय होईल 3,500 वर्ष. मीन वाईल सुशीलाजी 2-3 वेळा पुनर्जन्म घेतील, त्यात तुला नकारच देतील. का करता हे सगळं? चला घरी चला. ऐक ना, सुशीला जीव अडकलाय. सुशीला बाबा 100 वेळा सु आणि शीला जाता येईल एवढंच आयुष्य उरलंय आपलं. त्यामुळे ते करा. आता घरी चला. चला घरी चला. छान केलात जे काही केलात, घरी चला. म्हणजे तू मला समजून घेत नाहीयेस. ठीक आहे. वा वा वा, बाप रे बाप होता परफॉर्मन्स. कहर केला सई. गोड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी ही सिरीज आली, खूप दिवसांनी तुम्ही दोघे दिसलात. भावा कुठे आहे यार? बरं वाटलं बघून खूप दिवसांनी. आणि आल्या आल्या 6 एंट्री मारलीस एकदम. खूप मजा आली. मला बाबांचं तुझ्या कॅरेक्टर आवडतंच. आणि समीरदा तू त्याच्यात काय काय शोधशील. म्हणजे आज ते गाण्यांचा आयटम फारच क्रेझी होता. आणि हे सगळं म्हणजे तू आलास तेव्हाच आमच्या मनात इतके स्क्रीन प्लेज रेडी केलेस. मला असं वाटतं की एखाद्या सिरीजचं सक्सेस हे आहे की ऑडियन्सला गेस करायला लावणं किंवा ऑडियन्सला एकदम एजवरती ठेवणं. आणि ते एजवरती ठेवणं सार्थकी लागलं. इतका छान परफॉर्मन्स होता. आमिरदाची पण ब्युटिफुल साथ आज. रसिका मस्त मजा आली. थँक्यू. मंडळी, ग्रामसभेत आज झडणार आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा हास्याच्या रंगतदार जुगलबंदीसाठी. जी बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलिस कलाकारांना. मारतो इकडनं. एकदम अजिबात गोंधळ नकोय. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. 6 महिन्यांपूर्वी आपण गावात सरपंचांच्या वाढदिवसा दिवशी एक ॲम्ब्युलन्स विकत घेतली होती. हो पण ते एकदा पण त्याच्यात बसले नाही. चिकू, तुझ्या हौसेसाठी त्यांना ऍडमिट करू नकोस. त्यांनी बसण्यासाठी घेतली आहे का आपण ॲम्ब्युलन्स? मुद्दा काय आहे तर ती ॲम्ब्युलन्स घेताना आपला हेतू चांगला होता, पण गेले काही महिने अशा गोष्टी घडतायत ज्याच्यामुळे गावच्या अस्मितेला गालबोट लागलेला आहे आणि सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडतीये. मास्तरांनो, थोडस जरा इसकटून सांगा हे आम्हाला. म्हणजे गालबोट हे जरा चांगलं आहे, तिरपीट जो आलेला आहे त्याने मला थोडीशी भीती वाटते. ते जरा मला समजून सांग. सरपंच, गालबोट हे असं गालबोट नाही, म्हणजे वाईट. चांगलं नाही येते, वाईट. आणि तिरपीट असा शब्द नाही येतो. त्रेधा तिरपीट. अच्छा, म्हणजे ते ढोलकीचे बोल तिरपीट डुम. चांगला बाजार बघून ह्यांचा तबला विका एकदा. काय इथं काय खुला माणूस आहे आपला सरपंच. चिको काय तर पटकन बोला. माझ्या बारक्या ताप भरलो. आत्ताच फोन इलो मागा घरी जाऊचा. एकदा बारक्याचं नाव शेकोटी तरी ठेवा. सतत पेटलेला असतो प्रत्येक गोष्टीत. काय करायचं? करतो विषयाला सुरुवात करतो, हरकत नाही. तर मला आधी सांगा, सगळे आलेले आहेत का? कोको कुठे?
ती तालुक्यात गेली शूटिंग बघू. शूटिंग कुठल्या पिक्चरचं आहे? हो पिक्चरचा आहे तुझ्या बोटात माझी अंगठी. चिकू गप्पा बस. महत्वाचा विषय त्याला सुरुवात करूया. हा आज मी सगळं लिहूनच आणलेलं आहे. आज पाठांतर न झालेलं वाटतं. मूर्खपणा करू नकोस. माझ्या पाठांतराबद्दल काय बोलतोस रे? साधा सुद्धा बॉय नाहीये मी. मला माझी डिलिव्हरी कशी करायची माहिती आहे. प्रमोशन करतास गालातल्या गालात हसतात बघा. तुमचा झाला आता आपला करूया. तर महत्वाचा विषय लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. Yes. हे काय आहे? 22 दिवस तुम्ही केलं तुम्हाला पण नाही कळला. हे आणि ते काय मास्तर तसं नाही ते. बसा. असं. बस बस बस. आता महत्वाच्या विषयावरती येऊया. आपल्या गावात अँब्युलन्स आलेली आहे पण उपयोग काय मला सांगा. आता ही आपली परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. ती म्हातारी आहे की वर्गणी आहे. पूर्ण आहे. परबांची म्हातारी 101 वर्षाची आहे. 3 महिन्यांपूर्वी तिला ऍडमिट करण्यासाठी तालुक्याला न्यायचं होतं तेव्हा अँब्युलन्स हजर नव्हती. का? त्या तोरसकर वहिनींना जेव्हा लेबर पेन सुरू झालं होतं तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती. का? त्याचबरोबर काल आपल्या सगळ्यांच्या गावचे लाडके बंड्या काका जे आहेत ते काकींसोबत फ्लर्ट करताना कोसळले तेव्हा सुद्धा अँब्युलन्स हजर नव्हती. का? मला नका विचारो. मी तुम्हाला विचारतोय का? आता सुदैवाने बंड्या काका वाचले पण याला जबाबदार कोण? बंड्या काका का? झेपत नाही तर फ्लर्ट करायचं कशाला? अहो त्या माणसाचे वाटीतनं शेंगदाणे उचलताना हात थरथरतात. एवढा मोठा पल्ला काढायचा कशाला? चिकू शांत बस. चिकू फ्लर्ट करताना कोसळले याच्याबद्दल नाही विचारत आहे मी. त्याची जबाबदारी घ्यायला नाही सांगत आहे. महत्वाच्या वेळेस अँब्युलन्स नसते गावात याला जबाबदार कोण? हे योग्य आहे का? अजिबात नाही. हे योग्यच नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे चालले त्याचा मला त्रास होतो. या गावचा प्रथम नागरिक म्हणून जे काही चाललेलं आहे त्याचा मी निषेध करतो. पण मला सांगा गरजेच्या टायमाला अत्यंत गरज असते तेव्हा ही अरुण बस असते कुठं? अरुण बस. मी बोलतोय हे बदक सोडा जंगलात. सरपंच अरुण बस नसते. तुमच्या नावाची बस आहे का ती? अँब्युलन्स आहे की नाही? अच्छा हा अरुण बस असतो कुठं? कुठं असते ही अरुण बस? एवढ्या महत्वाच्या टायमाला कुठं असते? हो सरपंचानू बाकीच्या दिवसाचा मला माहित नाही पण काल ती अँब्युलन्स या सावताच्या उसाजवळ उभी होती. ऊस काय आजारी पडलेत बसाड्या? तिकडे काय होती? हे खरं आहे काय सांगतोय हा? हो सावत्या हो काय म्हणतोस? अँब्युलन्स जेव्हा आपण विकत घेतली तेव्हा ठरलं होतं की नाही की ती ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या बाहेरच पार्क होणार. नाही. उसात काय करत होती? नाही काय झालं ह्यावेळेस ऊस लय झाला ना मला. मग? तुम्हाला सांगतो 4 टायल्या भरून गेल्या. वाईज ऊस राहिला होता. म्हटलं तर एवढा ऊस आहे एवढा मोठा टेम्पो कशाला करायचा. आणि बैलगाडीत टाकला तर सांडत होता. म्हणलं मधलं वाहन पाहिजे म्हणून अँब्युलन्स मध्ये टाकला. कारखान्यावर पोहोचावला साटकन घरी. अरे ऊस घेऊन गेलास तू त्यासाठी चुकीची आहे. थांबा थांबा. सूर चांगलं वाटलं म्हणा. बाकी काही नाही. शांत बसा एकदम. महत्वाचा विषय हा. सावत्या अँब्युलन्स मध्ये जर ऊस ठेवशील तर परबाच्या म्हातारीला काय उसात ठेवशील? नाही हा? आणि मुलात गोष्ट त्या बंड्याला जर काय झालं असतं त्याची जबाबदारी तू घेतली असतीस काय मला का? बरोबर. मास्तरानू मी बरेच दिवस सांगतोय की आपल्या कोकणात हे बाहेरचं गावातले लोक जे आलेले आहेत ना ह्यांच्यामुळे कोकणच्या मातीला आणि इथल्या लोकांना त्रास होतोय. त्याच्यामुळे ह्याला बाहेर काढा गावात ना. लय बोलू नका. माझ्याकडे नागरिक आहे मी गावातला. होय काय? आणि तुम्ही काय सांगताय उसाचं? काय मास्तर कोकणात काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय तर ह्यांची कशाला जळती हो? किती दिवस कोकणातल्याने आंब्यातच खेळायचं. उसात पण खेळलं पाहिजे का नाही गावात? अरे हो पण कोकणात ऊस आहे ह्याच्यावरूनच गावागावात भांडणं आहेत माहिती बरोबर आहे? आणि तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं जमिनीतलं पाणी कमी होत आहे. तो बंड्या खापला असता माहितीये तुझ्या ऊसाच्या शेतीमुळं. त्याला निलंबित करा ह्याला साताराला पाठवा आता. एक मिनिट मोरे. काय 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 ह्याला निलंबित करा म्हणजे ह्याला बाहेर काढा म्हणजे? बाहेर काढा म्हणजे ह्याच्यामुळे नुकसान होतं गावचा. 1 मिनिट. काय मास्तरानू
मोऱ्यांचं सांगू का 4 चौघात? हा सांग सांग काय सांगाय सांग सांग. आपण गावात नाटक करतो बरोबर बरोबर. त्या नाटकाची जाहिरात मोरे अँब्युलन्स मधून करतात. हा, ते म्हणजे जाहिरात करतात मग सरपंचांनी तुम्हाला कळू नये म्हणून अँब्युलन्सच्या समोर ट्रक असं लिहतात. तरी टरक म्हणून मला ऍम्ब्युलन्स सारखं का वाटत होतं मला तेच कळत नव्हतं. सारखं अरे ए पम्या काय पण सांगू नको तुला सांगून ठेवतोय. काय पण सांगतोय मी हा. मास्तर ह्यांचं काय सांगू मी तुम्हाला. आपण ते मायावी राक्षस नावाचं नाटक केलं हा? तेव्हा यांनी काय केलं नाही काय? 4 पोरांच्या खांद्यावर अँब्युलन्स मध्ये स्ट्रेचर दिला नाही. त्याच्यावर आडवे झोपलेत एंट्री मारला नाही. हा 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 करत हा कसं करायला पाहिजे? अहो, हा केलं हा प्रॉब्लेम नाही आहे. मग? स्ट्रेचर वापरले हा प्रॉब्लेम आहे. काय तुम्ही अजून एक स्त्री पार्टी करतात या नाटकामध्ये. प्रेक्षकांमधून एंट्री घ्यायची म्हणून अँब्युलन्स तिकडे लावतात. तिकडे मेकअप करतात, कपडे चेंज करतात आणि प्रेक्षकातून एंट्री घेतात. नाटका दिवशी अँब्युलन्स व्हॅनिटी व्हॅन सारखी वापरतात हे. बरं ना? काय ही काय फालतूगिरी आहे? काय ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं. पम्या गुड छान उत्तम. तू ही बाब गावच्या निदर्शनास आणून दिलीस. गुड आभारी आहे आम्ही सगळे तुझे आभारी हो आहोत. मास्तर याचा आभार कसला मानताय तुम्ही? नाही रे. हा काय तुम्हाला धुतल्या तांदळाचा वाटला? अहो आज सकाळी 4 ते 7 अँब्युलन्स भाजी आणायला वापरतो. मी बघितलंय. बने 4 जवळ काय पण बोलू नको. काय पण बोलत नाही मी. आपला मंगळवारचा बाजार भरतो ना तिथं गाडी घेऊन जातो आणि तांबाटी भरून आणतो अँब्युलन्स मधना. मग टमाटे गाड्यात भरायची असते ही अलिंबस आहे ना ती वरचे टमाटे भरतात त्याच्या. तांबाडी आणतो डायनोसॉर नाही आणलेला आहे त्याच्यातून. कसं आहे मास्तर 4 ते 7 आपल्या गावात सगळे साखर झोपेत असतात. म्हणून मी त्यावेळी बाजारात अँब्युलन्स घेऊन जातो, त्यात तांबाटे भरतो आणि आणतो. दॅट्स व्हॉट मी लॉर्ड. मूर्ख आहेस का तू गधड्या? तुझ्यामुळे त्या सावंतांची बायको गेली असती ना. पण त्यांना तांबाटे दिले होते मी. तांबाट्यांसाठी नाही बोलत आहे मी. मागे जेव्हा सावंत काकांना मलेरिया झाला होता तेव्हा त्यांना आपण या स्ट्रेचर मधनं अँब्युलन्स मधनच दिलं की नाही. स्ट्रेचर खाली 4 टोमॅटो फुटले. त्याचं लाल पाणी बाहेर आलं. त्यांना वाटलं काकांची पाठ लिकेज आहे. घाबरल्या होत्या तर त्यांना परत ऍडमिट करावं लागलं. एवढं सिरियस झालं काय? मग? ठीक आहे नेक्स्ट टाइम असं काय होणार नाही. अँब्युलन्स नेली आली की सगळे तांबाटे बाहेर काढेन. कुठला पण एक पण तांबाटा आत ठेवणार नाही. मग बचारे हा आधी शानपणे केला असतं तर एवढी लफडी झाली असती. तुम्ही मूर्ख आहात का जरासे? मुळात त्या अँब्युलन्स मधनं टोमॅटो आणायचे नाहीत एवढं लक्षात घ्या. एक कळतंय का तुम्हाला आपली जी अँब्युलन्स आहे ती आजारासाठी आहे की बाजारासाठी आहे? नका पास चला चला पास चला सगळ्यांनी पास चला चला शांत बसा एकदम थांबा एकदम. अरे परत सगळी जर गाडी धुवून देत असेल तर काय आपल्याला अडचण आहे? तुम्हाला सांगू सरपंच तुम्ही अपेंडिक्स सारखे आहात. हो निरुपयोगी आणि त्रासदायक. गप्प बसा. महत्वाच्या कामांसाठी कुणीच अँब्युलन्स वापरत नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी वापरताय. बरं त्यात ती अँब्युलन्स कुणीतरी ठोकलेली आहे. ती कुणी ठोकली? कोण चालवतं मला सांगा अँब्युलन्स? त्याच्यावर ड्रायव्हिंग क्लास कोण घेतं त्याला विचारा तुम्ही. चिकू तुझे ड्रायव्हिंग क्लास तू अँब्युलन्स वरही घ्यायला लागलायस? खरं सांग तू ठोकलीस गाडी? मी नाही ठोकली. आता सांग नाही तर गावाबाहेर गाडी. मी नाही ठोकली. सरपंचांनी ठोकला नाही. एक दिवशी रात्री आले घोंगडी घेऊन मला म्हणाले अँब्युलन्स शिकव. मी यांना बसवलं. ते एका पायाने ऍक्सिलेटर दाबत नव्हता म्हणून उडी मारली त्याच्यावर. गाडी गेली पुढं. काहीतरीच काय बचाड्या वाढून कशाला सांगतो? मी फक्त ठोकली एवढंच केलंय. दिले तू आणि तुझ्या वाचाड्या असं झालं. काय झालं एक म्हटलं आता 9 वर्ष आले तर एक काहीतरी संकल्प करूया म्हणून म्हटलं 4 व्हीलर शिकूया. त्यातलं काही झालंय ते पाय पोचत नव्हतं म्हणून मी असे पाय बी मारायचे म्हणजे डुम डुम फुटलं ते. मूर्ख आहात तुम्ही मूर्ख. तुमच्यामुळे अँब्युलन्सला नुकसान झालेलं आहे. माझ्या मुलं किती गोष्टी घडलेल्या आहेत. ते स्ट्रेचर तुटलेलं आहे. अँब्युलन्सला पुढून डेंट केलेला आहे. टेल लाईट तुटल्यात. हेड लाईट तुटल्यात. साधारण किती खर्च आहे माहितीये का अँब्युलन्स रिपेअर करायला? 80,000. 80? नाही पण नका काळजी नका करू. मी करतोय काहीतरी मॅनेज. माझ्या आलेलं आहे लक्षात आपण काय करू शकतो. काय काय आपण हा सगळा खर्च भरून काढू. आता आपल्या गावची जत्रा आहे की नाही? ती जत्रा विकायची. तुझ्या वडिलांनी विकली होती जत्रा. जत्रा आपण जी काही भरवली आहे तिथे आपण जो पिंकी पाटीलचा तमाशा ठेवलेला आहे तो कॅन्सल करून अँब्युलन्सची डागडुजी करूया. अजिबात नाही. हे बघा एखाद्या वेळेस अँब्युलन्स नसली चालेल पण पिंकी पाटीलचा डान्स व्हायला पाहिजे. म्हणजे काय विषयच नाही. माणसं काय रोज आजारी पडते. पिंकी पाटील रोज येणार आहे काय? बरोबर आहे. हा आणि पिंकी पाटील जेव्हा गावात येईल ना तेव्हा सगळे आजार गावातून बाजूला जातील. आमचा एकच नारा आहे आजची कच्ची खावा पिंकी पाटीलचा कार्यक्रम हवा. पिंकी पाटील पाहिजे. पिंकी पाटील पाहिजे. आता सगळेच जर का बोलत असेल तर मग माझं पण आणू. माझ्या पण अनुमोदन. गावात पिंकी पाटीलचा तमाशा येणार नाही. थांबा रे. काय झालं मास्तर? काय झालं काय झालं? काय झालं? वेळ आलेली आहे. अँब्युलन्स बोलवा. मास्तरांनो 2 तास थांबाल काय? काय? ती कोको शूटिंग बघू की ॲम्ब्युलन्सच घेऊन गेली अरे
मला न्या दवाखान्यात. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. वा वा वा, तुमची अरुण बस आज सुसाट सुटली होती. प्रसादा काय म्हणाल? अरुण, स्किट चालू असताना मी 2-3दा म्हणण्याचा प्रयत्न केला, मला नाही म्हणता आलं. मला पण आलं. काय आहे ते? अल्युम्बस. अल्युम्बस. नंतरचं पण फार इंटरेस्टिंग. गुरुजी नाही, प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं आलेलं आहे. आणि मोरेला अल्युम्बस म्हणायचं होतं का आंबालूस म्हणायचं होतं काय ते मला कळलं नाही. त्याच्यात काय सुचेच ना. छान छान. पण सगळ्यात कौतुक पीपी तुझं, कारण तुझ्या चित्रपटाचं प्रमोशन तू केलंस, पण ते करताना कणभरही बेरिंग सोडलं नाहीस. क्या बात आहे. वा वा. बाकी तुझ्या चित्रपटाला मनपूर्वक शुभेच्छा पृथ्वी, तुमच्या संपूर्ण टीमला. मला फार आनंद होतोय, आपल्यातल्या एक एक सदस्याचा एक एक चित्रपट येतोय आणि त्याचंच प्रमोशन आपल्या मंचावरती होतंय. अत्यंत समाधानाची बाब आहे. हा मंच अनेकांना समृद्ध करतोय, याचा मला फार अभिमान वाटतो. विश यू ऑल द बेस्ट. सई. अंबालूनचं परफॉर्मन्स. थँक्यू. एक विशेषणाच्या डिक्शनरीमध्ये मला विशेषण दिल्याबद्दल मोरे. आणि नवीन हेअरकटमध्ये तुम्ही हात दिसताय. बेटकर, आज तुम्ही सिक्सर मारलेला आहात. संकल्पना ही तुमची आहे, लिखाणही तुझं आणि पम्याचं आहे. पीपी, खूप मुलं मुलींना बघून ब्लश करतात. आज तू तुझ्या प्रमोशन करताना ब्लश करत होतास. ही किती इम्प्रेसिव्ह आणि अमेझिंग गोष्ट आहे. ह्याच्यावरून तुझ्या कामावरती किती प्रेम आहे हे दिसतं. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आणि तुझं खूप अभिनंदन. या सिनेमाचा भाग तू आहेस आणि तुझा परफॉर्मन्स इथे झाला, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे आज तुला बघून. बाकी नेहमीप्रमाणे ग्रामसभा आपली हिटच असते. आजचा विषयही खास होता. हर्ड मेंटॅलिटी जी असते ती खूप सुंदर पोर्ट्रे केली लिखाणातून. त्यामुळे लेखकांचं विशेष अभिनंदन. मजा आली. थँक्यू. हास्याची ही उलाढाल अशी चालू राहील, पण वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.